या छोट्याशा पिल्ल्याला काल आम्ही रेस्क्यू केलं. जर आम्ही याला वाचवलं नसतं तर बिचारा नालीत फसून मेला असता आणि ते काही आम्ही होऊ देणार नव्हतो. विषय असा झाला की सायंकाळी मी घराबाहेर आलो तर मला नालीमधून छोट्या पिल्ल्याचा आवाज येत होता. तर मी बघतो तर एक छोटं कुत्र्याचं पिल्लू नालीमध्ये फसून दिसलं, ते पण मधोमध्ये. मग मी दादाला आवाज दिला आणि आमचे प्रयत्न सुरू झाले त्याला काढण्यासाठी. सर्वात आधी आम्ही आवाज देऊन त्याला बोलवण्याचा प्रयत्न केला पण तो काही आलाच नाही. नंतर आम्ही एक सळक घेतली आणि त्या पिल्ल्याजवळ नेली. आम्हाला असं वाटलं की त्याला भिल आणि हालचाल करेल, पण तसं काही झालं नाही आणि आमचा दुसरा प्रयत्न फेल झाला. मग आम्ही बांबू बोलवला आणि त्याला राऊंड शेप मध्ये ताराचा फासा बांधला. आमच्या मदतीला काही लोक सुद्धा आले. आता आमचा तिसरा प्रयत्न सुरू झाला. त्या पिल्ल्याला त्या फाशामध्ये फसवला आणि ओढायला सुरुवात केली आणि तो आमचा प्रयत्न सक्सेस झाला. बिचारा गाळाने पूर्ण भरून होता आणि थंडीने कापत होता. त्यासाठी आम्ही गरम मिठाच्या पाण्याने त्याची आंघोळ करून दिली. तो आम्हाला भीत होता आणि अग्रेसिव्ह होऊन चावण्याचा प्रयत्न करत होता. मला हे लहान मुलं सांगत होते की दादा, हे पिल्लू दुपारपासून नालीत पडून आहे.